आम आदमी पार्टीचे बीड तालुका कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल बालाजी, पांगरी रोड, शाहूनगर, बीड येथे पार पडली आहे। यावेळी पुणे येथील महाराष्ट्राचे प्रभारी माननीय प्रकाशजी जारेवाल, आमदार दिल्ली आणि कार्यकारी अध्यक्ष माननीय अजितजी फाटके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। त्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे महाराष्ट्रात आम आदमी पार्टी स्वबळावर स्थानिक स्वराज्य निवडणूक लढणार कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आलेत। नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लवकरच महाराष्ट्रात होणार आहेत। तरी या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या असून यामध्ये जास्तीत जास्त उमेदवार आम आदमी पार्टी निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत। तरी बीड जिल्ह्यातील आणि बीड तालुक्यातील राजकारणामध्ये इच्छुक असणाऱ्या नवयुवकांना आम आदमी पार्टी मोठ्या प्रमाणात संधी देणार आहे आणि आम आदमी पार्टी हा एक उपयुक्त पर्याय आहे। सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम आदमी पार्टी सदैव तत्पर आहे। सदैव सर्वसामान्यांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य, शेतकऱ्यांची कर्जमाफी, बंद पडत असलेल्या शाळा, कानून व्यवस्था अशा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी रस्त्यावरती यावे असे आदेश आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले। यावेळी आम आदमी पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे, शहर अध्यक्ष सय्यद सादिक, तालुकाध्यक्ष कृष्ण जगताप, तालुका उपाध्यक्ष अर्जुन खान, जिल्हा कोषाध्यक्ष कैलास चंदपालीवाल, सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदाताई पानसाळ, अल्पसंख्याक विभाग प्रमुख रफिक पठाण, शहर सचिव मिलिंद पाळणे, जिल्हा कमिटी सदस्य ज्ञानेश्वरजी शिंदे, माऊली कृष्णाजी नागरे, दत्ता सुरवसे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तेजवार्ता न्यूज नेटवर्क, बीड। 5 सीट आपण लढलो होतो महाराष्ट्रात, पण यावेळेस लढले नाही। या 24 ला पक्षाची कंडिशन थोडी खराब होती, एका लोकांना जास्त त्रास दिला। आपले विषय आहे आता बेशक आपल्याकडे हे लोक समजते थोडे, आपण थोडे नाहीत आणि हे सगळे आले ते आपल्या सो खर्चाने येतात। दिल्लीमध्ये जे आता पुण्याला जे अधिवेशन आम्ही बैठक झाली, महाराष्ट्रात जवळपास 500 लोक आम्ही होतो महाराष्ट्रातून। तर महाराष्ट्रातून 500 लोक गोळा ऑटोमॅटिकली झालेले, कुणीही कुणाला चहा न पाजतात। आणि या लोकांच्या पार्ट्या जेवणाला यांचे अधिवेशन झाले, यांना बस करावं लागल्या, रेल्वे करावं लागल्या, त्यावेळेस त्यांच्या लोकात 1000 लोक गोळा होतात। आपले बिना कळण